नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण अजिबात चिकट न होणारी चटपटीत भेंडी फ्राय कशी बनवायची ते पाहू, तेही एक सिक्रेट मसाला वापरून। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे। या भेंडीमध्ये अजिबात पाणी राहता कामा नये। आता आपण ही भेंडी छान बारीक बारीक कापून घेऊ। ही भेंडी आपल्याला होईल तेवढी पातळ कापायची आहे, जेणेकरून आपल्याला भेंडी फ्राय बनवताना जास्त वेळ लागणार नाही आणि ही आपली भेंडी पटकन वाफली जाईल। इथे ही माझी भेंडी कापून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता अत्यंत पातळ असे मी याचे काप करून घेतलेले आहेत। आता आपण भेंडी फ्राय करायला घेऊ। त्याकरिता एका कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल तापवत ठेवलेलं होतं। यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया। या भाजीला तेल थोडं जास्तच लागतं। मोहरी छान तडतडले की अर्धा चमचा जिरं घालू। इथे आपलं जिरं छान फुललेलं आहे। यामध्ये चिमूटभर हिंग घालूया। आता यामध्ये आपण भेंडी घालूया। ही भेंडी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आणि यावर झाकण वगैरे ठेवायचं नाही, नाहीतरी भेंडीला पाणी सुटतं आणि भेंडी चिकट होते। जोपर्यंत भेंडी फ्राय होत आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ। त्याकरिता इथे मी एक छोटंसं बाउल घेतलेलं आहे। यामध्ये आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालू। त्याचबरोबर 2 चमचे तांदळाचं पीठ देखील घालूया। आता यामध्ये आपण काही सुके मसाले देखील घालू। सर्वप्रथम एक छोटा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, पाव चमचा धनेपूड, तसेच पाव चमचा जिरेपूड आणि सर्वात शेवटी अर्धा छोटा चमचा गरम मसाला। हे सर्व साहित्य एकदा छान मिक्स करून घेऊ आणि इथे आपला भेंडीसाठीचा सिक्रेट मसाला बनून तयार आहे। आता इथे आपली भेंडी ही छान वाफत आलेली आहे आणि त्याचबरोबर क्रिस्पी देखील होऊ लागलेली आहे। ही भेंडी छान खरपूस फ्राय होण्यासाठी 5 ते 6 मिनिटे सहज लागतात। आता यावरती आपण बनवलेला सिक्रेट मसाला घालून घेऊ आणि हा मसाला भेंडीमध्ये छान मिक्स करून घेऊया। तांदळाच्या पिठाने आणि कॉर्नफ्लॉवरने भेंडीमधलं एक्स्ट्राचं मॉइश्चर निघून जातं। त्याचबरोबर आपली ही भेंडी छान क्रिस्पी होते। आता ही भेंडी 2 ते 3 मिनिटे लो फ्लेमवर छान भाजून घेऊ, म्हणजे आपले मसाले देखील छान भाजून होतील। 2 ते 3 मिनिटे झालेले आहेत। आता यावरती आपण चवीप्रमाणे मीठ घालूया। मीठ हे सर्वात शेवटी घालायचं, म्हणजेच आपल्या भेंडीला पाणी नाही सुटणार आणि ती अतिशय क्रिस्पी होईल। आणि सर्व साहित्य एकदा छान मिक्स करून घेऊया आणि इथे हे आपले चटपटीत भेंडी फ्राय बनून तयार आहेत। भेंडीला पाहून नाक मुरडणारे देखील आवडीने खातील, तर एकदा नक्की ट्राय करून बघा। नेहमीप्रमाणे आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।